गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा मॉम. तर आता छान अशी मस्त तयारी झालेली आहे, छान साडी वेअर केलेली आहे आणि आत्ता मी निघणार आहोत लग्न मंडपात जाण्यासाठी. आणि आज आलेली आहे गोकर्णाला छान अशी पर्पल कलरची फुले आणि न कळत आलेल्या वेलाला सुंदर अशी 2 फुलं जर आली तर काय मस्त वाटतं ना. मला तर फार आनंद आलेला आहे. आणि अधिरा रेडी झालेली आहे. आता सगळी फॅमिली आमची येईल आणि आता आम्ही लग्नाला जाण्यासाठी निघणार आहोत. आणि लग्न जास्त लांब नाही आहे, त्याच्यामुळे लवकरच लग्न मंडपात पोहोचणार आहोत. अधिरा तर रेडी होऊन छान खाली सुद्धा उभी राहिलेली आहेत आणि आता पोहोचलेला आहोत लग्न मंडपात. नवरदेवाच्या मागे जाऊन अधिरा थकलेले होते, म्हणून आम्ही आलेलो आहोत हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये आल्यानंतर अधिराने सांभाळून घेतलेला आहे नवरीचा आणि नवरदेवाचा स्टेज. आता इथे मस्त एन्जॉय करते आहे. एन्जॉय केल्यानंतर तिला लागलेली होती भूक. आम्ही जेवण वगैरे केले. जेवण इकडे तिकडे शोधते आहे तर मला एक क्लिप पाठवलेली होती. अधिरा स्टेजवर जाऊन नवरीला कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा करून आली आणि मी अधिराला इकडेच शोधते आहे. याला म्हणतात मम्मीच्या अगोदर जाऊन कॉंग्रॅच्युलेशन करून येणेच. सकाळी पार्सल आणि घरी आल्यानंतर चेंज वगैरे झालं आणि चेंज झाल्यानंतर लगेच मिशोवाल्यांचा फोन आला की आम्ही तुमचं पार्सल घेऊन आलेले आहोत. म्हटलं चला बघूयात काय पार्सल आलं. एक तर आलेला होता नेकलेस आणि हा जो नेकलेस आहे हा मी ऑफरमध्ये घेतलेला आहे आणि हा जो घेतलेला आहे तो माझ्या साडीवर मॅचिंग घेतलेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी नक्की देईल. जास्त महाग नाही आहे, फक्त 99 रुपयाचा आहे. मला आवडला म्हणून मी तो परचेस केलेला आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता. सगळे कामं आवरल्यानंतर अधिरा लागली होती रडायला, कारण की तिला जायचं होतं आत्याजवळ आणि आत्या गेलेली होती रेल्वे स्टेशनवर, कारण की आत्याला जायचं होतं बँगलोरला. तिला कसं बसं तरी शांत करून आम्ही 3 जण अधिराला घेऊन आलेलो होतो स्टेशनवर. अधिरा स्टेशनवर आलेली आहे आणि स्टेशनवरून अधिरा आत्याला भेटण्यासाठी ती खूप जास्त उत्सुक होती, कारण आत्या 15 दिवस झाले अधिराच्या जवळ होती. अधिरा आत्याला म्हणत होती की तू नको जाऊस. ती खूप पळत आत्याजवळ गेली आणि आत्याला हक केलं. आता आत्याची आलेली आहे ट्रेन आणि आत्या निघालेली आहे घरी जाण्यासाठी. आधीची आत्या गेलेली आहे बँगलोरला आणि अधिराला जायचं आहे घरी जाण्यासाठी. अधिराने निवडला आहे एक्सिलेटरचा पर्याय, कारण की तिला एक्सिलेटरवर चालायला फार जास्त आवडतं, म्हणून ती एकटीच एक्सिलेटरवर चालते आणि आम्ही मात्र खूप घाबरत होतो. घरी जायपर्यंत वाजलेले होते 12. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.